मोहितेने लग्नाला नकार दिला। पेपर संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पेपर्सचे गठ्ठे नीट बांधून ठेवायचे। काय झालं सुळे? कुठं काय थोडं पोट दुखत होतं। माझं अंतर्मन सांगते तू त्या घरात आनंदात काही राहणार नाहीस। थोडक्यात म्हणजे त्याने नकार दिला। काय साखरपुड्याच्या दिवशी आपण गप्प न राहता आईला ठामपणे सांगितलं असतं ना की मी आसावरीशीच लग्न करणार आहे, तर इतक्यात नाही जायचं। अरे तू असं काय करतोस? ठीक आहेस ना? इतका वेळ मी तुझ्या बरोबरच होते ना। नेहा, जवळ असलीस ना की वेळ कसा जातो तेच कळत नाही। जर तुला मी कायमची तुझ्या बरोबर हवी असेल ना तर एकच उपाय। कुठला? आपलं लग्न। नेहा, धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही। हो, पण तो वाईट मार्गाने पैसे तर कमवत नाही ना। पण माझा निर्णय बदलणार नाही, मला ध्रुवशी लग्न करायचं। अगं लग्नाची घाई मला पण आहे ग, पण त्यासाठी पैसे हवेत ना। वेडा आहेस का? असं काय बोलतोयस? तुझं आणि माझं काही वेगळं आहे का? मंगळसूत्र माझ्यासाठी? लग्नाचं काय का ते आपण उद्या करणारच आहोत। तुला वाटलंच कसं की मी तुझ्या प्रेमात पडेन म्हणून? मूर्ख माणसं लग्न करतात, मूर्ख। अरे माझ्यासारखी शहाणी माणसं फक्त 2 दिवस ऐश करतात आणि असं सोडून देतात। पळून जायची आयडिया ह्याची होती। हो, माझी नाही, माझी नव्हती। हर्षवर्धन भोसले, तुमचा मार मी जन्मात विसरणार नाही आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आज नव्हत्या, कधीतरी, पण त्याही आधी मला नेहाला धडा शिकवायचा आहे। तिला काय वाटतंय ती सुखात जगू शकेल? अरे हात, ध्रुव ठाकूरशी गाठ आहे, ध्रुव ठाकूरशी। आई तुझ्या आयुष्याची वाट लावली ना तर नाव लावणार नाही। तुला काय वाटलं मी इथून कधीच सुटणार नाही? दिवस मोजायला सुरू कर। मी परत येतोय, मी परत येतोय, मी परत येतोय, मी परत येतोय। आशावरी, 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 तुम्ही जर माझ्याशी असेच वागणार असाल, मला असाच त्रास देणार असाल तर मी पोलीस कंप्लेंट करेन। आशावरी तू चिडते कशाला? हे बघ आशा, बघ पडला ना शमदा किताब। किताब फाटेल, किताब फाटेल, फाटेल। मला शब्द कळला आशावरी, शब्द कळला मला। त्या सचिन म्हात्रेच्या पत्रिकेमध्ये लिहिलं आहे ना की त्याच्या लगीन झाल्यानंतर त्याच्या पहिल्या पायडी मारणार म्हणून, अशा लिहिलं आहे ना। मला शब्द कळला, पण तू काळजी नको करू। मी माझ्या पत्रिका बघितला नाही, पण समजा माझ्या पत्रिकेमध्ये अशा लिहिलं असेल ना की माझ्या लगीन तुझ्या संगत होऊन मी मरेल, तर मी मरेन, मरेल, मरायला तयार आहे मी आशावरी। तू शीट। आशावरी,
आशावरी, तू जर माझ्या ऐकला नाही ना तर काय करशील तू? तर मग तुला जबरदस्तीने उचलून नेणार मी. अशा एकदम म्हणजे मी 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 तुझा हात धरून असा तुला नेणार, असं उचलून. हात सोड. नाही सोडणार पहिल्यांदा हात सोडा तुम्ही. नाही सोडणार मी. शेठ, तुम्ही माझा नाही हात सोडा. नाही सोडणार, बोलला ना तुला नाही सोडणार तू. हे बघ तू. दुखते दुखते दुखते. पुन्हा हात लावलास ना तोडून टाकी ना. चल निघ निघ. खूप त्रास देतो हा माणूस तुम्हाला? हो, खूप. आता नाही देणार. तुम्ही इकडे? मी पण त्या नंदू शेठ सारखं तुमच्या मागे मागे आलोय असं तर वाटत नाही तुम्हाला? असं काही नाहीये. मला माहिती आहे हा तुमचा नेहमीचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. तुमची भेट व्हावी म्हणून मुद्दामून हा रस्ता धरतो मी कधी कधी. त्यानिमित्ताने तुमच्या घरची पण हालहवाल कळते. सर सुद्धा भेटले नाहीत मला बरेच दिवसात. कसे आहेत ते? बरे आहेत बाबा. निघू मी? शुअर. माय प्लेजर. असावरी नीट जा.
मयेकर सर काय झालं? अहो काही उत्तरपत्रिकाच सापडत नाहीयेत. काय? सर असं कसं होईल? सांगा ना सर, आता काय करायचं? हॅलो सर, आत्माराम स्वामी आलेत तुम्हाला भेटायला. पाठव. ठीक आहे सर. बेटा हर्षवर्धन, या स्वामी या. आपल्याला तसदी दिली. काही हरकत नाही. अरे तुझ्या ऑफिसात यायचा योग फार क्वचित येतो. बोल, काय काम काढलंस? बसा बसा. एखाद्या नवीन बांधकामाचा मुहूर्त आहे? स्वामी, ज्या जमिनीला तुम्ही शापित ठरवलीत तीच जमीन तुम्हाला आता शुभ सिद्ध करायची आहे. नाही, हे लगेच नाही करायचं, कारण सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा असल्यामुळे मी बांधकाम लगेच सुरू करणार नाहीये. पण नंतर तुम्हाला साक्षात्कार होईल की त्या जमिनीमध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे आणि ती जमीन खणल्याबरोबर खरोखरच तिथे चांदीची मूर्ती सापडेल. मग तुम्ही असं जाहीर कराल की ही जागा खरोखरच खूप शुभ आहे. या जागेवर जो कोणी घर बांधेल तिथे सुख आणि समृद्धी नांदेल. त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त असेल. त्याकरता शांती यज्ञ वगैरे करावा लागेल, तो आपण करू. मलाही एक साक्षात्कार झालाय. हर्षवर्धन, तू एक बिल्डर झाला नसतास तर चांगला स्वामी झाला असतास आणि खोऱ्यानं पैसा ओढला असतास. माझ्याही पेक्षा जास्त. काय आहे, माणसाची श्रद्धा मोठी असते आणि त्याची मेमरी म्हणजे स्मृती फारच तोकडी असते. देवाच्या दयेनं आज लोक दगडालाही देव मानतात, झाडाची पूजा करतात, पापही करतात आणि मलिन माणसाने न्हावून मलिन केलेल्या नदीमध्ये ती धुतात. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक आजही लोकांना कळत नाही. हर्षवर्धन, तू डील कसाही कर, पण तू सामान्य लोकांना फसवत नाहीस आणि म्हणूनच मी तुला साथ देतो. ठीक आहे जगताप सर, मी तुम्ही काढलेल्या नोट्स पाहतो आणि मग तुमच्याकडे पाठवून देतो. या सर, या वर्षीचं विज्ञान प्रदर्शन खूप चांगलं होईल असं मला वाटतंय. मुली इतकी मेहनत घेत आहेत. आपल्या शाळेच्या कॉरिडॉरमध्ये आपण तिचं कशाला अस्मिता मॅडम, त्यापेक्षा शाळेच्या मोठ्या हॉलमध्येच आपण. गुरुजी आत येऊ? अरे मयेकर सर, शिंदे सर, या या या. गुरुजी. मयेकर सर बसा ना. नाही, शाळेत एक विचित्र प्रकार घडलाय. काय झालं? परवाच्या परीक्षेच्या काही उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. असं कसं शक्य आहे? कुणाच्या विषयाच्या? माझ्याच विषयाच्या गुरुजी. तुमच्या? पण मयेकर सर, तुम्ही पेपर्स नीट चेक केले होते ना? हो गुरुजी, एकूण एक पेपर्स तपासले, पण 8 ते 15 नंबरच्या उत्तरपत्रिकाच नाहीत. असं कसं होईल? ते विद्यार्थी बसले होते ना परीक्षेला?
सगळं तपासलं. ते विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांनी पेपर दिले. मला आठवतंय गुरुजी, त्या दिवशी फक्त एक विद्यार्थिनी गैरहजर होती. त्या दिवशी नक्की काय झालं नीट आठवा पाहू मयेकर सर. त्या दिवशी गुरुजी, पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचा गठ्ठा घेऊन मी स्टाफ रूम मध्ये आलो. इतक्यात तुम्ही बोलवल्याचा निरोप मला मिळाला. म्हणून मी सुळेला ते पेपर्स नीट कपाटात ठेव असं सांगितलं आणि मी निघालो. सुळे? हो, पेपर ठेवणार इतक्यात गायधनी सरांनी मला हाक मारली. त्या एका विद्यार्थ्याला चक्कर आली होती म्हणून तिकडच पळालो मी. तुम्हाला भेटून मी परत आलो तेव्हा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा टेबलवरच होता. नंतर मी तुकारामला आत ठेवायला सांगितलं. गुरुजी, मी आज समजे कागद व्यवस्थित बांधले बघा, एक बी कागद चालला नाही. आईची आण घेऊन सांगतो मी. सुळे, पेपर्सचा गठ्ठा ठेवून मगच निघायला हवं होतं. या मधल्या वेळेतच काहीतरी घडलंय. सुळे, तुकाराम, तुम्ही जा आता. मी तुम्हाला नंतर बोलावतो. होय जी. मयेकर सर, उत्तर पत्रिका अशा प्रकारे गाळ होणं ही फार गंभीर बाब आहे. या शाळेचा बेजबाबदारपणा दिसतो आणि याची सगळी जबाबदारी आपल्या दोघांवरच येणार आहे. गुरुजी, हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. सर एक मिनिट. सर, त्या दिवशी मी स्टाफ रूम मध्ये आले होते आणि माझ्या समोरूनच हा शिपाई सुळे बाहेर पडला आणि मला बघून एकदम चपापला आणि मग घाईघाईने बाहेर गेला. तेव्हाच मला हे खटकलं. असं? तसं असेल तर सुळेनेच उत्तरपत्रिका. गुरुजी, सुळे? पण तो असं का करेल? करू शकतो, कारण सुळे शिपाई हा गायधनी सरांचा माणूस आहे. सर हो, ही बातमी मोहिते सरांपर्यंत पोचली. अहो, मोहिते सरांनी मयेकर सरांना जाम झापलं. म्हणलं लई गंभीर गोष्ट आहे बघा. पण तुझ्यावर कोणाला संशय नाही ना आला? हा, मला बी विचारलं ना. पर मग म्या पार सटकलो बघा. हा, तर त्या लाड मॅडमने पाहिलंय मला. त्या मधीच नाही कुठं पचकल्या म्हणजे मिळवली. पण तुला प्रत्यक्ष पेपर चोरताना कोणी पाहिलं नाही ना? अजाबात नाही. अहो सर, आता तुम्ही बघतच राहा मयेकर सरांची कशी वाट लागते ती. फक्त मयेकर सरांची नाही, मोहिते सरांची सुद्धा. अरे, ही तर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. चालू सर, थोडं आपलं ईडी काडीला काय मिळालं तर. येतो सर. मोहिते सर, मी तुम्हाला सुखानं शाळा चालवू देणार नाही. तुम्ही माझा जो अपमान केलात त्याचा तुम्हाला आता पश्चाताप होईल.